मोबाईल ॲप आधारित त्वरित कर्ज देणाऱ्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर आल्यात। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 40 फिनटेक कंपन्यांच्या व्यवस्थापनांना आयकर विभागानं नोटिसाच पाठवल्यात आणि त्यांनी केलेल्या काही विशिष्ट व्यवहारांवरती कर का लावू नये अशी विचारणा केली आहे। एनडीटीव्ही मराठीच्या हाती यापैकी काही नोटिसा लागलेल्या आहेत। त्यामुळे सध्या आपण बघतोय या मोबाईल ॲप आधारित त्वरित कर्ज देणाऱ्या कंपन्या आहेत ज्या सध्या आयकर विभागाच्या रडारवर आलेल्या आहेत आणि दंडनीत असं इंटरेस्ट सुद्धा त्या आकारत असतात। मात्र दिलेल्या माहितीनुसार 40 फिनटेक कंपन्यांना व्यवस्थापनानं आयकर विभागानं नोटीस पाठवली आहे। अधिक माहिती घेऊयात, निनाद झारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निनाद, अशा 40 कंपन्या रडारवरती आलेल्या आहेत आणि आयकर विभाग चांगलीच कसून चौकशी करत आहे। प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर गेल्या 2-3 वर्षामध्ये ह्या ऍप बेस्ड कंपन्या ज्या आहेत त्या कर्ज वितरणाच्या व्यवसायात उतरलेल्या आहेत आणि या प्रामुख्याने या सगळ्या कंपन्यांना परदेशी गुंतवणूकदारांचं आर्थिक पाठबळ असतं। आता या परदेशी गुंतवणूकदारांना जर पैसे परत करायचे असतील तर लेजिटिमेट म्हणजे कायदेशीर मार्गाने पैसे परत मिळावेत किंवा त्यातून त्यांना या गुंतवणुकीतून परतावा मिळावा यासाठी सध्या तरी नफा व्हावा होणं गरजेचं आहे। पण त्या काळामध्ये या कंपन्यांनी ज्या परदेशी गुंतवणूकदारांनी यांच्यात पैसे गुंतवलेले आहेत त्यांना परतावा म्हणजे त्यांना पैसे देण्याच्यासाठी तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्याचा आधार घेतलेला आहे आणि त्यातून कोट्यवधी रुपये त्यांना परत कोट्यवधी रुपये डॉलरच्या फॉर्मॅटमध्ये त्यांना परत केलेले आहेत असं आयकर विभागाच्या निदर्शनास आलंय। यासाठी त्यांनी जे टेक्निकल सपोर्ट जो मिळतो तो परदेशातून घेऊन त्याच्यासाठी फी आकारली असं आपल्या लेखाजोख्यात किंवा अकाउंट्समध्ये दाखवलेलं आहे। हेच नेमकं आयकर विभागाला खटकतंय। गेल्या काही दिवसांमध्ये अशा 40 कंपन्या आहेत ज्यांनी हे फीचं कारण दाखवून आपल्या परदेशी पेरेंट्सना म्हणजे परदेशी पालक कंपन्यांना पैसे रिमिट केलेले आहेत, म्हणजे पैसे त्यांच्या देशात परत पाठवलेले आहेत। तर हे नेमकं जे सगळं गौडबंगाल आहे त्यावर म्हणजे आयकर विभागाची नजर आहे आणि त्या संदर्भात आज डिसेंबर 30 तारखेपर्यंत या सगळ्या 40 कंपन्यांना विविध माध्यमातून कारणे दाखवा नोटीस जाहीर करून उत्तर देण्याची मागणी आयकर विभागाने केलेली आहे। नक्कीच, तुर्त धन्यवाद निनाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।